प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगारांनी केली घोषणाबाजी। 9 ऑगस्ट पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे। राज्य परिवहन कामगारांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराच्या थकबाकीची रक्कम ही मिळालीच पाहिजे। यासह इतर मागण्यांसाठी एसटी कामगारांनी काल बुलढाणा येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एकत्र येत घोषणाबाजी केली। याच प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून 9 व 10 जुलै 2024 रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले। सदर आंदोलनानंतरही सदर प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे आता 9 ऑगस्ट 2024 या क्रांती दिनापासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीच्या वतीने घेण्यात आला आहे। शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। प्रवाशांना दर्जेदार सेवा मिळालीच पाहिजे। प्रवाशांना नवीन गाड्या मिळाल्याच पाहिजे। प्रवाशांना नवीन गाड्या मिळाल्याच पाहिजे। प्रवाशांना वेळेवर गाड्या मिळाल्याच पाहिजे। शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। संयुक्त कृती समितीचा संयुक्त कृती समितीचा असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। भारत संयुक्त कृती समितीचा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे।